भाजपच्या चित्रा वाघ यांच्या दौऱ्याने झरी व मारेगाम तालुक्यात भाजपची ताकद वाढली। भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष तथा भाजपच्या मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रा वाघ यांचे काल दिनांक 13 एप्रिल रोजी झरी तालुक्यातील मुकुटबन येथे भव्य महिलांच्या सभेकरिता आगमन झाले। महिलांनी भरगच्च भरलेल्या सभेला प्रमुख भाजपच्या नेत्या चित्रा वाघ, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, जिल्हा अध्यक्ष महिला आघाडीच्या कीर्ती राऊत, अलकाताई आत्राम महामंत्री भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र, मंगलाताई पावडे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेत्या जिल्हा परिषद यवतमाळ, जिल्हा सचिव भाजपा सौ संध्याताई अवताडे, जिल्हा सचिव भाजपा महिला आघाडी सौ संध्या लोडे, भाजपा झरी तालुकाध्यक्ष सतीश नाखले इत्यादी मंचावर उपस्थित होते। सुरुवातीला मंगलाताई पावडे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तसेच भाजपा उमेदवार सुधीरजी मुनगंटीवार यांनी सर्वसामान्य माणसाकरिता केलेली कामे इत्यादी बद्दल उपस्थितांना माहिती दिली। असे कार्यकुशल उमेदवार सुधीरजी मुनगंटीवार यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याबाबतचे आवाहन केले तेव्हा उपस्थित महिला व पुरुषांनी टाळ्यांचा गजर केला। त्यानंतर महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष कीर्ती राऊत यांनी देखील भाजपने सर्वसामान्य जनतेसाठी तसेच गरीब कामगार माणसासाठी आतापर्यंत केलेल्या कामाचा पाढा वाचून दाखवला। तसेच सुधीर भाऊंनी निराधार व अपंग व्यक्तींना त्यांना मिळणाऱ्या निराधार मानधनात वाढ केल्याचे सांगितले। असे लोकप्रिय उमेदवार सुधीर भाऊंना निवडून देण्याबाबत विनंती केली। त्यानंतर वणीचे प्राध्यापक दिलीप अलोने यांनी देखील आपल्या भाषणामध्ये सुधीर मुनगंटीवार हे एक चांगले आणि कार्यकुशल व्यक्तिमत्व असून त्यांनी माझे एकदा काम करून दिल्याची आठवण करून दिली। आमदार बोदकुरवार यांनी देखील आपल्या मनोगतामध्ये उमेदवार सुधीरजी मुनगंटीवार यांना निवडून आणण्याचे आवाहन केले। त्यानंतर चित्राताई वाघ यांचे आगमन झाल्यानंतर सर्वांनी उभे राहून टाळ्यांचा गडगडाट केला। त्यानंतर लगेच त्यांनी भाषणाला सुरुवात केली। त्यांनी आपल्या भाषणामध्ये मोदी साहेबांनी केलेल्या कार्याचा गौरव केला व सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना निवडून आणण्याचे आवाहन केले। यावेळी त्यांनी काँग्रेस व काँग्रेसचे उमेदवारावर सडकून टीका केली। त्यानंतर चित्राताई वाघ यांचे आगमन मारेगाम येथे झाले। पुष्पहार घालण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कीर्ती राऊत यांनी उमेदवार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना निवडून आणण्याचे आवाहन केले। त्यानंतर चित्राताई वाघ यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा समाचार घेतला व नरेंद्र मोदी साहेबांनी केलेल्या कामाबद्दल सविस्तर माहिती दिली। काँग्रेसचे उमेदवार पेक्षा आपला उमेदवार सुधीर भाऊ कसे लोकप्रिय व कार्यकुशल आहे हे त्यांनी उपस्थित महिलांना समजून सांगितले। त्यावेळी टाळ्यांचा गजर करण्यात आला। सदर कार्यक्रमाचे संचालन शोभाताई नक्षणे यांनी केले। सदर कार्यक्रमाला भाजपा किसान आघाडीचे शंकर लालसरे, तालुकाध्यक्ष अविनाश लांबट, ज्ञानेश्वर चिकटे, प्रशांत नांदे, अनुप महाकुलकर, राहुल राठोड, पांडू उंबरकर, सुनीता ताई पांढरे, हर्षा महाकुलकर इत्यादी अनेक सदस्य गण हजर होते। त्यानंतर वणीमध्येही चित्रा वाघ यांनी पाण्याचे टाकी जवळ झालेल्या कार्यक्रमात हजेरी लावली। तिथे सुद्धा चित्राताई वाघ काँग्रेसच्या पक्षावर तुफान फटकेबाजी केली। प्रतिनिधी बाळासाहेब खैरे, न्यूज 24, आपकी आवाज। महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या नेत्या प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ या ठिकाणी आमच्या 2-3 मिनिटात पोहोचणार आहे। या सभेच्या निमित्तानं मंचावर उपस्थित यवतमाळ जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा आमच्या ताई कीर्तीताई राऊत, जिल्ह्याच्या महामंत्री संध्याताई लोडे, जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आमच्या काय असतो विकास बघायचा असेल तर कधी तुमचे नातेवाईक कोणी आवडे पाहुणे कोणी असतील या तुम्ही बल्लारशा मूर्ण बघायला आणि बघा सुधीर मुनगंटीवारांचा विकास काय आहे, सुधीर मुनगंटीवारांनी काय केलं, सुधीर मुनगंटीवारांच्या विकासाचा ध्यास काय आहे हे जर बघायचं असेल तर तुम्हाला त्यांचा विधानसभा क्षेत्र बघावं लागेल। विधानसभा क्षेत्र नव्हे तर त्यांनी आदरणीय या क्षेत्राचे आमदार बोदकुरवार साहेब या
त्यांना त्यांच्या माध्यमातून सुद्धा या विभागात कितीतरी कोटी निधी देण्याचं काम सुधीर भाऊंनी केलं. आमचे गोकुळवार साहेब एकटे आमदार बनून कायम रात्रंदिवस या क्षेत्रासाठी काम करतात. बरं त्यांच्या खांद्याला खांदा लावून खासदार सुद्धा या क्षेत्रात असेल तर त्या विकासाला गती येणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलोय. इथे बसलेल्या अनेक माझ्या आदिवासी महिला सुद्धा आहेत. तुम्हाला मला विनंती करायची आहे. अनेक लोक येतात निवडणुकीच्या काळात म्हणजे महिला सेवा सहकारी संस्थांना आपण जी कामं ठरवली आहेत ती या लोकसभेच्या निवडणुकीनंतर निश्चितपणे आपल्या महिलांना मिळणार. तुमच्या विकासाची लढाई आहे. विकास पाहिजे का विनाश पाहिजे हे ठरवायची ही लढाई आहे मैत्रिणी. म्हणून मला विश्वास आहे. किती तारखेला मतदान सांगा जरा. कुठली 19?